भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला हा एक मोठा आनंदाचा क्षण आहे. किंबहुना महाराष्ट्रातल्याही जनतेला हा आनंदाचाच क्षण असणार आहे. खरं म्हणजे ज्या राजकीय संस्कृतीच्या माध्यमातून देवेंद्रजी पुढे आले आणि 2.5 वर्षापूर्वी ज्या खिलाडू वृत्तीने त्यांनी जो निर्णय वरिष्ठांनी घेतला तो स्वीकारला आणि कुठेही असा त्यांच्या चेहऱ्यावर असा कुठलाही भाव न ठेवता एकीच्या भावनेने आणि संघटना शरण या भावनेने त्यांनी तेवढ्याच जोमाने काम केलं आणि त्याचाच हा सगळा परिपाक जो आहे तो त्याचा आपल्याला जो निर्णय मिळाला आणि महायुतीच्या नेत्यांनी ज्या पद्धतीने योजना ज्या पद्धतीने काम केलं, जनतेने अक्षरशः उचलून धरलं. जनतेने विकासाला मत दिलं, पुढच्या निरनिराळ्या महाराष्ट्राच्या वाटचालीकरता गतिमान होण्याकरता मत दिलं आणि आज हा एक आनंदाचा क्षण निश्चितपणे आहे. सर, 2014ची पुनरावृत्ती होती, म्हणजे पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होत आहेत. कशा प्रकारे भारतीय जनता पार्टीची आता वाटचाल असणार आहे, कशा प्रकारे मंत्रिमंडळ वाटप होणार आहे, कारण तुम्ही आता 3ऱ्या टर्मच्या आमदार आहे. आता ही वाटचाल किंवा मंत्रिमंडळ हा विषय काही माझा नाही. हा एकतर आमच्या दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांचा आहे आणि महायुती आणि भारतीय जनता पार्टीच्या आमच्या नेत्यांचा आहे. पण निश्चितपणे मला खात्री आहे की सर्व समावेशक अशा प्रकारचीच ही मंत्रिमंडळाची वाटचाल असेल आणि जनहिताचे निर्णय घेणारं असं भरभक्कम आणि कार्यक्षम अशा प्रकारचं सरकार आणि मंत्रिमंडळ निश्चितपणे येईल. गृह खात्याकडे देखील अनेकांची मागणी आहे की गेल्या वेळेला जर पाहिलं तर गृह खातं हे फडणवीसांकडे होतं. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते मागणी करतायत गृह खात्यासाठी. आता हे तर चॅनलवरच आपण बघतोय सगळं आणि चॅनल निरनिराळ्या प्रकारची सूत्रांची माहिती म्हणून देत असते. आता आम्हाला प्रत्यक्ष याच्यातलं खरं खोटं काहीच माहिती नाहीये, त्याच्यामुळे यावर मी काही भाष्य करणं आणि मागणी ही होतच असते. पालकमंत्र्यांसंदर्भात पाहायला गेलं तर तुमचं नाव येते, संजय केळकर असतील, किसन कथोरे असतील, रवींद्र चव्हाण असतील अशांची नावं येतात. कारण मागच्या टर्मला जे पालकमंत्री होते ते ठाण्याचे होते, त्यामुळे ठाण्याचा पालकमंत्री असावा असे सर्वसामान्यांची इच्छा नाही. ही स्वाभाविक असतं की कुठल्याही जिल्ह्यात, केवळ ठाणे जिल्हा नाही, महाराष्ट्र ही जनतेलाही वाटत असतं, कार्यकर्त्यांनाही वाटतं की इथलाच पालकमंत्री असावा की जो आपल्याला अवेलेबल असतो आणि त्याच्यामध्ये काही चूक नाही. ही मागणी जी आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मला काही ही स्वाभाविक मागणी आहे. खरं म्हणजे सर, सांस्कृतिक मंत्रिपद तुमच्याकडे दिलं, जबाबदारी दिली तर कशी करू शकतात? कारण कार्यकर्त्याची मागणी आहे की तुम्ही आतापर्यंत विद्यार्थी असतील, इतर संस्था असतील, तुम्ही नाटकांमध्ये सुद्धा काम केलेलं, सांस्कृतिक क्षेत्रात तुमचा हातखंड आहे, त्यामुळे सांस्कृतिक मंत्री मिळावा असं कार्यकर्त्यांची इच्छा आहे. हो, आता कार्यकर्त्यांची निरनिराळी इच्छा आहे. जे जबाबदारी मला दिली जाईल, मी तर आपल्याला पहिल्यापासून सांगितलेलं आहे की पक्ष म्हणून आमचे वरिष्ठ जे काम देतील, जी जबाबदारी देतील ती आपण घेऊन ती समर्थपणे ती पेलायची, काम करायची, जनसामान्यांच्या करता ती निभावायची, अशा प्रकारची आमची मानसिकता असलेली आम्ही लोक. सर, मतदान शेवटच्या एका तासात जास्त प्रमाण झालं, 60% झालं असं आता विरोधक म्हणतात. नाना पटोले असं म्हणतात की एवढी टक्केवारी वाढलीच कशी? कोर्टात देखील जाणार आहे, त्यामुळे कोर्टात गेलेले पण ती पेलायची, काम करायची, जनसामान्यांच्या करता ती निभावायची, अशा प्रकारची आमची मानसिकता असलेली आम्ही लोक. सर, मतदान शेवटच्या एका तासात जास्त प्रमाण झालं, 60% झालं असं आता विरोधक म्हणतात. नाना पटोले असं म्हणतात की एवढी टक्केवारी वाढलीच कशी? कोर्टात देखील जाणार आहे, त्यामुळे कोर्टात गेलेले बॅलेटवरती निवडणुका घ्या आणि पुन्हा बॅलेटची तपासणी केला असं. खरं म्हणजे सुप्रीम कोर्टाने सांगितल्यानंतर ही मंडळी अजून तरी देखील त्या याच्यामध्येच आहेत की मतमोजणी आणि याच्यामध्ये, परंतु त्यांना दुसरा काही विषय नाही. खरं म्हणजे त्यांनी परीक्षण करायला पाहिजे, आत्मपरीक्षण, की खोटे नॅरेटिव्ह सारखे वापरले तर काय फटका बसतो, तर ते सोडून निरनिराळ्या प्रकारच्या कुरापती काढण्याचं काम आहे. पण त्यांचा अधिकार आहे, त्याच्यामुळे त्यांनी तो बोलत राहावं. तेवढंच जनतेचा जो आहे तो रोष जो आहे
तो त्यांना पुढच्या काळामध्ये तरी देखील बघायला मिळत राहील. सर, लोकसभा युतीत निवडणुका लढवल्या गेल्या, विधानसभा महायुतीत लढवल्या गेल्या, परंतु महापालिकेला जे आहे इंडिव्हिज्युअल लढवण्याची जी आहे तयारी आहे का, आणि कशा प्रकारे ती तयारी आहे? नाही, हा निर्णय तर त्या वेळेला ज्या वेळेला या निवडणुका लागतील त्यावेळेलाच होईल. परंतु आतापर्यंत जर इतिहास तुम्ही पण बघितला तर निरनिराळ्या प्रकारे लढल्या जातात. काही वेळ आता विधानसभा देखील ना 14ला तर युती विना निवडणूक विधानसभेची पण झाली. महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद वगैरे जे आहे ते त्या ठिकाणचं कसं काय वास्तव आहे त्याच्याप्रमाणे निवडणुका त्या ठिकाणच्या लोक निर्णय घेत असतात. आता याच्यावर काही भाष्य करू पण नाही शकत. तर स्ट्राईक रेट वाढत चाललेला आहे भाजपचा, 9 ठिकाणी आलेले आणि मात्र शिंदेचे 6 जण आले. त्यामुळे स्ट्राईक रेट वाढल्यामुळे महापालिकेमध्ये येणाऱ्या काळात महापौर असेल या पालकमंत्री असेल आग्रही मागणी आता सगळीकडे होताना दिसते. नाही, ती मागणी मी आपल्याला बोलल्याप्रमाणे की त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची असतेच. परंतु एका ठिकाणचा स्ट्राईक रेट वाढला आणि ते दुसरं राजकारणामध्ये शेवटी असं काही 2+2 4 झाले. आता लोकसभेला त्यांचा वाढला, त्याच्यामुळे त्यांचे खोटे नॅरेटिव्ह चालले म्हणून तेच वापरत गेले. नंतर आले 0, त्यांचा स्ट्राईक रेट अगदी खालती आला. त्याच्यामुळे प्रत्येक निवडणुकीत भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही शेवटी ही संघटन शक्तीचं काम जे आहे ते आम्ही सातत्याने करत राहतो आणि त्याचा निवडणुकीमध्ये देखील मोठा फायदा होत असतो. त्यामुळे पुढच्या काळामध्ये तो कसा वाढेल हे देखील आम्ही संघटना म्हणून बघतच राहतो. संघटनेचं काम सुरू आतापासून झालेलं आहे, नोंदणी सुरू झालेली आहे. कशा प्रकारची नोंदणी असणार आहे? बघा, भारतीय जनता पार्टी ही जगातली सर्वात मोठी संघटना आहे की ज्याचे करोडो म्हणजे मागच्या वेळेला 14 कोटी सदस्य प्राथमिक सदस्य होते. आणि आमचा हा कटाक्ष असतो आपापल्या जिल्ह्यामध्ये, आपापल्या मंडळामध्ये, आपापल्या विधानसभा क्षेत्र, आपापल्या बूथवर. जसं आम्ही भाई म्हणतात की मेरा बूथ सबसे मजबूत. तर ही देखील सदस्य संख्या जी आहे प्राथमिक सदस्याची ही वाढण्याच्या दृष्टीने लगेच आमचं संघटना जी आहे, आमचं सैन्य जे आहे ते लगेच कामाला लागलेलं आहे. आणि निश्चितपणे मागचा आकडा जो आहे, आता ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे शहर जिल्ह्यामध्ये आम्ही हा आकडा जो आहे तो 2 लाखाच्या वर प्राथमिक सदस्य निश्चितपणे आम्ही करू. अशा प्रकारची रचना जी आहे ती कार्यकर्त्यांची सुरू आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.